नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 22 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वानंदी आणि समरवरती मृत्यूचं सावट येणार आहे. पण स्वानंदी कशा पद्धतीने समरचा जीव वाचवते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आता गाडीत बसलेले असतात तेव्हा रोहन म्हणत असतो की नंदुताई, आपण एकदा ट्राय करूया का? तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही रे, नाही देणार ते, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, ते नाही म्हणालेत. तेव्हा मात्र इकडे हे दोघंही म्हणतात काय करायचं मग? तेव्हा स्वानंदी म्हणते की आपण जाऊया. आणि इकडे अधीराला तर खूप वाईट वाटलेलं असतं. अधीरा म्हणत असते काय आहे हे सगळं? समर्थ आता जरा पण ऐकायला तयार नाहीये, काय करायचं असा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि तेव्हा मात्र इकडे समर येताना दिसतो आणि मग लगेचच अधीरा धावत जाते, माझा पिंट्या दादा आला, माझा पिंट्या दादा आला असं म्हणत ती समरकडे धावत गेलेली असते. आणि त्याच वेळी स्वानंदी सुद्धा पाहते, तिलाही धक्का बसलेला असतो की हे काय, समर सर तर नाही म्हणाले होते. पण शेवटी अधीराच्या इच्छेसाठी समर हनीमूनला यायला तयार झालेला असतो. अधीरा खुश झालेली असते. समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. पण आता अधीराचा हट्ट असा असतो की आता तुम्ही दोघांनी आमच्या गाडीत नाही यायचं, तुम्ही दोघांनी तुमची तुमची सेपरेट गाडी घ्यायची आहे असं अधीरा सांगते. म्हणजे चौघजण जाणार आहेत तर अशा सेपरेट 2 गाड्या घेऊन जाणार आहेत असं ठरलेलं असतं. मग स्वानंदी सुद्धा अधीराच्या गाडीतून उतरते. म्हणजे एका गाडीमध्ये रोहन आणि अधीरा, तर दुसऱ्या गाडीमध्ये समर आणि स्वानंदी. ॲक्च्युली अधीराचं असं म्हणणं असतं की त्या दोघांनाही एकमेकांसाठी वेळ देता यायला पाहिजे. आमच्या दोघांमुळं त्यांच्यामध्ये अवघडलेपण येऊ नये असं अधीराला वाटतं आणि समरलाही तसंच वाटतं. त्यामुळं समरने या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर समर आणि स्वानंदी हे दोघंही निघालेले असतात. स्वानंदी आता फ्रंट सीटवरती समरच्या बाजूला बसते, सीट बेल्ट लावते. खरं तर नवरा बायको म्हणून स्वानंदी आणि समर पहिल्यांदाच निघालेले आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दोघंही निघालेले आहेत, दोन्ही गाड्या पुढे निघालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समर आणि स्वानंदी यांच्यातली भांडणं काही गेल्या संपत नाही आहेत. म्हणजे समर जे आनंदला म्हणालेला असतो की तिथे जाऊन आम्ही काय करणार आहोत, आम्ही फक्त भांडतच असतो, आम्ही हे लग्न कशासाठी केलं आहे, असं त्याचं जे नेहमीचं असतं ते मात्र सुरू असतं. आणि त्याच वेळी इकडे जाताना स्वानंदी आरशातून मागे पाहते आणि समरला म्हणते की तो ट्रकवाला आहे ना, तो आपल्या मागे मागे येतोय. त्यावरती आता समरने समजून घ्यायचं सोडून समर म्हणतो की तो काय आपला पाहुणा आहे का नातेवाईक आहे म्हणून आपला पाठलाग करायला किंवा आपण कुठे चाललोय म्हणायला. स्वानंदीला मात्र त्या ट्रकवाल्याचं जे वागणं बोलणं म्हणजे वागणं जे असतं, यांना फॉलो करतोय असं तिला फील झालेलं असतं. पण समरने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येत स्वानंदीचं हे बोलणं हसण्यावारे नेलेलं असतं. स्वानंदी मात्र विचार करत असते की या माणसाला सांगू कसं मी, म्हणजे या माणसाला जराही कळत नाही आहे. मी याला समजवण्याचा प्रयत्न करते आहे, याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु या माणसाला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही आहे माझं, असं म्हणत स्वानंदीची पण चिडचिड होत असते. तरीही स्वानंदी म्हणत असते की नाही हो समर सर, मिस्टर राजवाडे तुम्ही एकदा बघा, अहो तो ट्रकवाला आपल्या मागे मागे येतोय. परंतु समर मात्र काहीच ऐकत नाही आहे. समर तिलाच म्हणतो की असं काही नाही आहे, तुमचाच ना चुकीचा अर्थ चालू आहे असं तिला सांगतो. आता त्या ट्रकवाल्याने यांचा पाठलाग करायची गरज काय आहे, तर ऑब्व्हियसली मल्लिका आणि अंशुमनचं हे कारस्थान आहे. मल्लिकाला असं वाटतंय की यांनी गेलं पाहिजे हनीमूनला, म्हणून तर तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. आणि अंशुमनला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे अर्पिता जी बोंबा मारत असते तिला त्यांनी काही कळूच दिलेलं नसतं. त्यांना माहिती असतं की पुढे काय करायचं आहे. हा सगळा डाव ठरलेला असतो. त्या ट्रकवाल्याला पैसे दिलेले असतात समर आणि स्वानंदीला संपवण्यासाठी. म्हणून तर अधीरासुद्धा वेगळ्या गाडीत पाठवलेली असते तिनं. आणि बरोबर पाठीमागून येऊन तो ट्रकवाला गाडीला धडक देतो. स्वानंदी आणि समर हे ब्रिजवरती असतात आणि ब्रिजवरून गाडी खाली पडते. गाडीचा स्फोट होतो खूप मोठा. आता समर आणि स्वानंदी यातून कसे वाचलेले असतील ते मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. स्वानंदी सती सावित्री बनून समरचा जीव कसा वाचवेल हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.